शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील 14व्या भीमा कृषी प्रदर्शनाला गुरुवारपासून कोल्हापुरात शानदारपणे प्रारंभ झाला। खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। देशातील प्रगत शेती तंत्रज्ञान भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक करत असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, अशी प्रशंसा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली। उत्पादित शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळवण्यासाठी तसंच शेतीपूरक उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खासदार महाडिक यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही नामदार केसरकर यांनी केलं। या प्रदर्शनाला 2 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन सुमारे 5 कोटीची उलाढाल झाली आहे। देशामध्ये विकसित झालेलं नवनवीन कृषीविषयक तंत्रज्ञान, शेती अवजारं, पशुधन यासह कृषीविषयक क्षेत्राची माहिती होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं दरवर्षी कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शन भरवलं जातं। यावर्षीच्या कृषी प्रदर्शनाला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर गुरुवारपासून प्रारंभ झाला। या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। प्रारंभी स्वागतपर भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शन भरवण्यामागील उद्देश स्पष्ट केला। भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे देशात विकसित होत असलेलं नवनवीन कृषीविषयक तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। कोल्हापूरमध्ये 14 वर्षापूर्वी ही संकल्पना आम्ही मांडली की नवनवीन तंत्रज्ञान, ज्या नवीन खतं, अवजारं, तणनाशक, बी बियाणं देश पातळीवर निर्माण होत आहेत प्रत्येक वर्षी, ती एका छताखाली आपल्याला पाहता यावी या हेतून या प्रदर्शनाची सुरुवात झाली। शेती व्यवसायाला शेतीपूरक व्यवसायांची जोड देता यावी, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतातून उत्पादन वाढवावं या हेतून या प्रदर्शनाची 14 वर्षापूर्वी सुरुवात झाली। अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झालेली ही सुरुवात प्रत्येक वर्षी त्यामध्ये वाढ होत गेली आणि आज याचं भव्य स्वरूप आपल्याला इथं पाहता येईल। या वर्षीच्या कृषी प्रदर्शनात 400 स्टॉल्स असून प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे। तसंच कृषी तज्ज्ञांची व्याख्यानंही आयोजित करण्यात आली आहेत। याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी महिला बचत गटांसाठी 200 स्टॉल्स उपलब्ध करून दिलेत। प्रदर्शन काळात 6 लाखापेक्षा अधिक नागरिक भेट देतात, त्यातून 8 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल होते, अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली। त्याचबरोबर नामदार दीपक केसरकर यांनी गेल्या 4 महिन्यात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची प्रशंसाही खासदार महाडिक यांनी केली। या उद्घाटनपर भाषणात बोलताना नामदार केसरकर यांनी देशातील प्रगत शेती तंत्रज्ञान भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक करत असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, अशी प्रशंसा केली। उत्पादित शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळण्यासाठी तसंच शेतीपूरक उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खासदार महाडिक यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही नामदार केसरकर यांनी केलं। कलेक्टर साहेब खरं तर या सगळ्यांवर आपण जास्त विचार धनंजय महाडिक साहेबांना बरोबर घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि ते उत्पन्न वाढवण्याच्यामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युशन करू शकलो तर तो खऱ्या अर्थाने चमत्कार घडू शकतो। शेतकऱ्यांचं जर कल्याण करायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर त्याला पैसा कसा मिळेल याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। आणि म्हणून मी धनंजय महाडिक साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, ड्रोनमधून जर आपण स्प्रे केला तर किती प्रोडक्शन वाढू शकतं ह्याचं सुद्धा आकडेवारी आहे। आधुनिक टेक्नॉलॉजीचा कास धरणारा असा एक नेता कोल्हापूर जिल्ह्याला मिळावा हे धनंजयजी ह्या कोल्हापूर जिल्ह्याचं भाग्य आहे असं मी स्वतःला समजतो। राजकारण येतं आणि राजकारण चालत राहतो। जगाची अर्थव्यवस्था कोलमडली होती त्यावेळी कृषीला अधिक महत्त्व आलं होतं। जो देश धान्य पुरवठा करू शकत नाही तो जागतिक बाजारपेठेत टिकू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून वेगवेगळी शेती उत्पादनं घेणं ही आता काळाची गरज बनली आहे। ऊस,
काजू, गाय आणि म्हशीचं दूध, कोंबडीची अंडी, शेळी, बकरी व्यवसाय यांचंही महत्त्व नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं. या सर्वांचं मार्केटिंग होणं गरजेचं असल्याचं केसरकर यांनी नमूद केलं. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, भाजप महिला अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी सदस्या संगीता खाडे, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम, विशाल चोरडिया, प्रभास फिल्म्सचे सुहास देशपांडे, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक उपस्थित होते. भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वजित महाडिक यांनी आभार मानले.